नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर विजया वाड यांच्या मंगळसूत्र, हिरकणी, पिता या कथांनंतर सोनचाफा ही कथा आज बघणार आहोत. ही कथा अगदी प्रत्येक सासू सुनेनं एकत्र बसून ऐकावी अशीच आहे. त्यामुळं झाला तर दोघींचं नातं सुधारायला फायदाच होईल. सोनचाफा. सधूभाऊ, नंदा कुठं आहे? नंदा अजून कॉलेजातून आली नाही. ठीक आहे, आल्याबरोबर पाठवतो. ओके ना साहेब? अगदी अगदी. विनायक परत फाईलीत गढून गेला. खिडकीतून हिरवाई डोळ्यात भरत होती. नंदा हा विनायकच्या आयुष्यातील ताजवा होता. झाडापानांची तिला इत्यंभूत माहिती होती. बॉटनी घेऊन ती BSc करीत होती. त्याला मोठी गंमत वाटायची. बागेत फुललेली शेवंती बघून म्हणाली होती, शेवंतीचं लॅटिन नाव क्रिथॅथॅसम इंडिकम आहे. ही बहुवर्णीय वनस्पती असून तिची उंची 60 ते 90 सेमी इतकी असून महाराष्ट्रात पारनेर, आपलं अहमदनगर, श्रीगोंदा तालुका इथे ही वनस्पती आढळते. मात्र तिचं मूलस्थान चीन आणि जपान मानलं जातं. ही विविध रंगी आकर्षक फुलं नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये बहरतात. विनायक तिला पुष्पकोश म्हणत असे. गोकर्णीच्या निळ्या फुलाला इंग्रजीत बटरफ्लाय पी म्हणतात हे तिनेच तर सांगितलं होतं. आणि संस्कृतमध्ये त्यास गिरीकर्णिका, अपराजिता, गोकर्णिका म्हणतात. आणि ही फुलं गायीच्या कानासारखी दिसतात म्हणून गोकर्णी अशी खूप मस्त माहिती मुखोद्गत होती तिला. तिचं अत्यंत आवडतं फूल म्हणजे सोनचाफा. संस्कृतातला सुवर्ण चंपक, इंग्रजीतला गोल्डन चंपा, ज्याचे शास्त्रीय नाव मायकेलिया चंपका. तो सुवर्ण चंपक सोनचाफा माझा लाडका हो. नंदाच्या या ओळी त्यालाही पाठ होत्या. नंदा म्हणजे विनायकच्या मनात रुजलेला सोनचाफाच होता. नंदाला सुद्धा पनवेलहून नगरला पोस्टिंग झालेला हा विनायक नावाचा तरुण मुलगा फार आवडला होता. पण आपली आवड तिने मनातच ठेवली होती. आपले वडील साधे जमादार आहेत नि विनायक साहेबांचे वडील जस्टिस इनामदार आहेत. विनायकची आई निवृत्त प्राचार्य आहे नि आपली आई 9वी पास, साधारण गृहिणी आहे. विनायक सरकारी नोकरीत राजपत्रित अधिकारी आहे. त्याचा भाऊ सर्जन आहे, बहीण वकील आहे. आपण जमादाराची लेक असलो तरी BSc होत आहोत. पण रोटी बेटी व्यवहारासाठी विनायकच्या घरात मान्यता मिळणं कठीण. विनूला नंदा फार म्हणजे फार आवडत होती. पण ही एकाकी आवड निकड बनली का? विनूला बागेत साप चावला नि पोटरीतून रक्त, ग्लानी, त्याच्या किंचाळण्याने नंदा बागेत धावली. आत फुलदानीत निशिगंधाचे तुरे लावित होती ती, तो अर्धशुद्धीत. नंदाने पुढचा मागचा विचार न करता विष चोखून थुंकायला सुरुवात केली. जमादाराने चाव्याच्या वर पट्टा बांधला, पण नंदाला हॉस्पिटलाइज करावे लागले. विनायकच्या जीवात जीव नव्हता. त्याचा सोनचाफा मलूल झाला होता. त्याला कसं सहन व्हावं? नंदा ग्लानीत होती. विनायकने नंदाचा हात हातात धरून आईला फोन केला. आई, मी लग्न करतोय. पोरगी? BSc, शेवटचा महिना, लास्ट इयर. अरे वा. आई बाबा काय करतात? आई होम मेकर, बाबा जमादार, माझ्याकडे नोकरीत, आउट हाऊसमध्ये राहतात. जातपात मला ठाऊक नाही आई, पण मला सर्पदंश झाला तेव्हा तिने माझे प्राण वाचवले आहेत. विष चोखून थुंकत राहिली, मला विषमुक्त केलं. स्वतः मात्र अजून इस्पितळात आहे. लेकरा, तिला आपण MSc करू, लग्न खर्च करू, सोने नाणे देऊ, पण सून म्हणून मलाही जमादाराची लेक नको. माझा निर्णय झालाय मासाहेब, हीच. मग विचारायचं नाटक कशाला? चूक झाली, अजून विचार कर. तुमच्या पोटात जातपात नि ओठात समाज सुधार आहे मासाहेब. मला शिकवू लागलात आपण, मजपेक्षा मोठे झालात. कृपा करून गैरसमज नको, पण मी हीच मुलगी निवडतोय. जस्टिस साहेबांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मोठा भाऊ श्री खयाल आपणा आपणा म्हणून गप्प झाला तर त्याची पत्नी भिकेचे डोहाळे म्हणत निर्भत्सना करू लागली. पण ते लग्न झालं, नोटीस देऊन, कोर्टात सह्यांचं लग्न आणि मग छोटी मेजवानी. सारे त्या नोकरीच्या गावातच. पाया पडायला जाऊया? तिने विचारलं. जाऊया. त्याला खात्री होती. मनोमन
आता लग्न झालं, आई करते काय? मुकाट घरात घेईल. सुट्टी घेतली, गेला धीर करून. घेतले घरात, पण मनात जागा दिली नाही. हे बघ बाय, माझ्या मुलाने तू स्वीकारली, पण मी काही तुला आपली म्हणत नाही. तुला वाटेल आजूबाजूच्या आयाबायांना मी नवी सून दाखवायला बोलावीन, तुझं कोड कौतुक करीन, तर विसर. ती यावर काही बोलली नाही. आली तशी परतली. परीक्षा तोंडावर होती. परीक्षा उत्तम झाली. निकालही चांगला लागला. आता थोडे महिने आपण आपल्या घरी जाऊ. नंदा, ज्या घरात तुझं स्वागत होत नाही तिथं कशाला जायचं? सुखाचा जीव दुःखात घालायची ही कुठली हौस? इतर मुली सासू सासरे किंवा सासर नको नको म्हणतात, आणि तू मात्र, तू इम्पॉसिबल आहेस. त्या बोलल्या तर बोलू दे, माझ्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. मला सासर आहे, सासू सासरे आहेत, दीर जाऊ आहेत. असं भाग्य साऱ्यांना थोडंच मिळतं. अगं, पण मला नोकरीत किती सुट्ट्या मिळणार नंदा? मी कुठे म्हणते सुट्टी घ्या म्हणून? सोडायचे 2 दिवस या, मग परत न्यायला या. मधले दिवस मी काढीन सासरी. त्याला खरं तर खूप बरं वाटलं. त्याने 2 का 4 दिवस सुट्टी काढली. पनवेलीस नंदाला आणली, पण सासू अर्थातच खुश नव्हती. सासरे निशब्द होते. काय करायचं ते करा, हिला कशाला इथं ठेवायची? सारं सासूचं बोलणं तिच्याच पुढ्यात. तिची स्वतःची तशी इच्छा आहे. विनायक म्हणाला, मला नाही वाटत तशी गरज. तिला हाकलून काढतेस का? मी तसं बोलले का? फक्त शब्द नाही काढलेस तोंडातून, इतकंच. अशी झणझणीत शब्दाशब्दी सुरू झाली. त्यांची इच्छा दिसत नाही. ती विषादानं विनायकला म्हणाली, मग चल, मी अजून फार तर 2 दिवस सुट्टी वाढवू शकेन, मग बरोबरच निघू. ती होय म्हणाली, पण तसं व्हायचं नव्हतं. सासूबाई पाय घसरून वाकड्या तिकड्या पडल्या बाथरूममध्ये. उठताही येईना. विनायक आणि नंदा दोघे अडकलेच. मोठ्या जावेच्या पोटात धस्स झाले. आता रांधा वाडा, उष्टी काढा नि घरकामाचा वाचा पाडा हे लक्षात आलं. आपली तजवीज आपणच कशी करावी हे शहाण्या माणसांना चांगलंच कळतं, नाही का? हॅलो, मी बाबा कुलकर्णी. आहे ना आमची मुलगी? तिला म्हणावं, जेवत असलीस तर हात धुवायला इकडे ये. आई तापाने फणफणली आहे. जावेच्या माहेरून सांगावा आला तशी ती लगोलग चपला घालून नि नवऱ्याचा हात धरून निघून गेली. सासूची शीशू काढण्याच्या त्रासातून मुक्त व्हायचं असेल तर असले रामबाण उपाय शोधावेच लागतात ना. पाहिलंस कशी काम चुकवी आहे वहिनी? जाऊ द्या हो, मी सांगतो ना पैजेवर, कोणीही आजारी नसणार. सगळी नाटकं मी करीन सारं. तू काय घोडं मारलं आहेस? मला नाही हो घाण वाटत. एकदा आपलं म्हटलं की संपला सारा दुजाभाव. मला सारी सेवा करू दे, हे पुण्याचं काम आहे अशी माझी भावना आहे. नवरा बायकोंचं बोलणं झालं. विनायक मनोमन सुखावला. ज्याची त्याची आई ज्याला त्याला प्रिय असतेच की. आपल्या आईला आपली पत्नी फारशी आवडली नाही, पण आता तिच्याकडून अगदी सारं करून घ्यावं लागणार. तो आईपाशी गेला. आई, तुझी लाडकी सुनबाई माहेरी गेलीये. ठाऊक आहे मला. हे बघ आई, साऱ्या वरकामांना स्पंजिंगला बायका मिळतात, पण शिशू काढायला पैसे देऊन ही माणसं मिळत नाहीत. त्यामुळे हे अवघड काम माझी बायकोच करणार आहे. तुला नकोशी असलेली सून मला म्हणाली की ती सारं काही अत्यंत जपणुकीने, नाक न मुरडता करेल. काय सांगतोस? सासूचा विश्वास बसेना. दुष्काळात 13वा महिना यावा तशी पोळ्यावाली बाई आजारी पडली नि नवी नवरी कामाच्या रगाळ्याखाली चेपली गेली. मी करीन पोळ्या, विनायक म्हणाला. नगरला कधी कधी केल्यात. तो पुष्टी देऊ लागला. हो का? तिने चिडवलं हसून. अगं खरंच, पोळीचं शास्त्रीय नाव देखील मला ठाऊक आहे. असं काय बरं? आटा इंडिका. आटा इंडिका? अरे वा! ती हसत सुटली. कणकेचा गोळा पोळपाटावर वाढवायचा नि डब्याच्या झाकणानं गोल कापायचा. गोलमटल होते. हाय काय न नाही काय. आपण इथे अजून 2च दिवस आहात महाराज, मग पोळ्या काय रोज पार्सल करणार का? नंदानं विनायकला जमिनीवर आणलं. तो एकदम उदास झाला. काय गंमत आहे पहा. 28 वर्ष तुझ्याशिवाय जगलो. ठाऊकही नव्हतं की एक मुलगी इतका चमत्कार काही दिवसातच घडवणार आहे नि मी माझं हृदय गमावून बसणार आहे. मला इतकं आपलंसं करणार आहे
की मी माझा उरणार नाही. खरंच का मी इतकी आवडते तुम्हाला? माझ्यापेक्षा सुद्धा जास्त. ती त्याला घट्ट बिलगली. नंदा, नंदे, नंदा राणी, तू स्वतःला विसरून जेव्हा आईचं सारं करतेस ना, तेव्हा तू मला अधिकच आवडतेस. तुझं ऋण न फिटणारं आहे. आपलं म्हटलं की द्वैत संपतं. अद्वैतात अमंगलाला स्थानच नाही रे विनू. तिने एकेरी हाकारलं नि ती अधोवदन होत म्हणाली, चुकले, ऐकताय ना? हे नाही ऐकू आलं. रे विनूच गोड वाटलं. हळूहळू जायची वेळ आली. आई अंथरुणात उठून बसली. लेकाला जवळ बोलावलं. ही नवी सून दारातच उभी होती. दाराला ओठंगून, ये बाळ. कोण बोललं हे? तिचा आपल्या कानांवर विश्वास बसेना. पण हळूहळू पावलं टाकीत ती जवळ आली. ते बाळ हे संबोधन कानातून मनात रुतलं होतं. नणंद दूर लंडनला होती. जाऊ नि तिचा नवरा तिच्या माहेरी ठिय्या देऊन होते. जस्टिस साहेबांचं दुसरं लग्न कोर्टाशी लागलं होतं. आता घरात होती फक्त नंदा, विनायक आणि त्याची आई. सासूनं हातानं धरून तिला कॉटवर बसवली. ती निवृत्त प्राचार्य होती, पण हिचसाठी कटू शब्दांची टोपली वाहिली होती. क्षुद्र जमादाराची पोर हे डोक्यात ठसलं होतं ना. तिनं सासूचं हगणं मुतणं हसत काढलं होतं. भरवलं जोजवलं होतं. मायेनं सारं सारं केलं होतं. सारा कटू वाटणारा दुरावा जणू विरून गेला होता. विनायकचे हात हाती घेऊन माय रडू लागली. विनू दुसऱ्या दिवशी निघणार होता ना. म्हणाली, बाळ विनू, तू मज हाती ताजा ताजा प्रसन्न सोनचाफा दिलास. बघितलंस का? त्याच्या सुगंधानं सारी खोली घमघमून गेली आहे. पण मी करंटी आपल्याच कैफात, धुंदीत. विनू, तुझा सोनचाफा मी पायदळीत उडवला, कुस्करला. पण काय रे आश्चर्य, माझे पायच सोनचाफा झाले, सुगंधी. तिघांचे अश्रूही त्या क्षणी सुगंधले. धन्यवाद. अशाच विविध विषयांवरच्या पुस्तकं, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तकं, कथा कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.